रवा आणि गोड मका वापरून इतका मऊ, स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा बनतो. बनवायला सोपा, हेल्दी आणि किड्स लंच बॉक्ससाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर बनवूया. 2.5 वाटी रव्यामध्ये 1.5 वाटी दही, 1.5 वाटी पाणी घालून मिक्स करून 10 मिनिटं भिजायला बाजूला ठेवायचं. एक गोड मक्याचं कणीस घेऊन त्याचे मके काढायचे आणि मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, छोटा आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी पाणी घालून बारीक करून घ्यायचं. आता हे भिजवलेल्या रव्यामध्ये काढून घ्यायचं. यात 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साखर, साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. त्यात 2 चमचे तेल, 1 चमचा बेकिंग पावडर किंवा 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातले तरी चालेल. आता हलक्या हाताने मिक्स करून लगेच तेल लावलेल्या ताटात मिश्रण ओतायचं आणि उकळत्या पाण्यात वाफेवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. ढोकळ्याच्या मध्यभागी टोकदार चाकू किंवा टूथपिक घाला. स्वच्छ बाहेर आला म्हणजे ढोकळा परफेक्ट शिजला. फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि आवडीप्रमाणे तीळ घातले तरी चालेल. ही तयार फोडणी थंड काप केलेल्या ढोकळ्यावरती घाला. वरून कोथिंबीर घालायची. मऊ स्पॉन्जी मक्याचा ढोकळा बनून तयार झालाय. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.